रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. बघा, आज आहे पंचमी तिथी. चैत्र नवरात्री सुरू आहे हे सगळ्यांना माहिती आहे. चैत्र नवरात्रीमधली आज आहे पंचमी. तर आजच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. अगदी साधे सोपे उपाय आहे, घरच्या घरीच करता येणारे आहेत. मात्र प्रभावी असे उपाय आहेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण बघा, आता ह्या चैत्र नवरात्री जी आहे ते गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत असतं. तर आपण शारदीय नवरात्रामध्ये जशी आपल्या कुलदेवतेची सेवा करतो, जसं की कुमकुम अर्चन झालं कुलदेवतेच्या टाकावरती, त्याचबरोबर तुम्ही कवड्यांची जी सेवा आहे, अष्टलक्ष्मीची सेवा करू शकता, त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही करू शकता. आपण ज्या शारदीय नवरात्रीमध्ये ज्या सेवा करतो ना, त्या या चैत्र नवरात्रीमध्ये देखील तुम्ही करू शकता. त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेची ओटी कधी भरावी, कशी, ह्याचा मी व्हिडिओ टाकेलच. पण आता आपण उपाय बघूया. तर बघा, तुम्हाला हे उपाय कधी करायचे तर तुम्ही हे संध्याकाळी उपाय करू शकता. तुम्हाला सगळ्यात आधी बघा, संध्याकाळी काय करायचं आहे, आपली जी हळद असते ती हळद तुम्हाला पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा एक गंध तयार करून घ्यायचा आहे. आता हळद ही भगवान विष्णूंना, आपल्या गुरूंना समर्पित असते. त्याचबरोबर माता लक्ष्मीला देखील आपण बघा हळद जी आहे ती अतिशय प्रिय आहे, जी की नकारात्मकता दूर करते आणि सकारात्मकता शोषून घेते असं म्हणतात. तर बघा, आपल्या उंबऱ्यावरती देखील आपण हळदीचं लेपन करत असतो माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी. त्याच पद्धतीने आपल्याला एक गंध तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्याला 4 स्वस्तिक काढायचे आहेत. आता सगळ्यात आधी हे स्वस्तिक आपल्याला कुठे काढायचे आहे, तर पहिलं स्वस्तिक तुम्हाला तुमच्या तिजोरीवरती, जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे काढायचं आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये, म्हणजे तुमच्या त्या गल्ल्यामध्ये, तुमच्या त्या तिजोरीमध्ये माता लक्ष्मी निवास करेल. तिथे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तिथे माता लक्ष्मी प्रसन्नतेने, आनंदतेने राहील. तर पहिलं स्वस्तिक तुम्हाला तिजोरीवर काढायचं आहे. दुसरं स्वस्तिक आपल्याला आपल्या देवघरामध्ये काढायचं आहे. आणि चौथं आणि तिसरं आणि चौथं स्वस्तिक जे आहे, मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या साईडने, दरवाजाच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला तुम्हाला काढायचं आहे. असे हे 4 स्वस्तिक तुम्हाला काढायचे आहेत आपल्या माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी, तिने आपल्या घरामध्ये टिकून राहावं यासाठी. झालं, अतिशय साधा सोपा उपाय. दुसरं म्हणजे असं की तुम्हाला माता तुळशीला, बघा, भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे. जोपर्यंत आपण तुळशीचं पान भगवान विष्णूंना वाहत नाही, तोपर्यंत त्यांना नैवेद्य हा अर्पण केल्यासारखं होत नाही, किंवा त्यांना उपवास पडतो असं म्हणतात. त्यामुळे भगवान विष्णूंना तुळस जशी प्रिय आहे, तसेच तुळशीला भगवान विष्णू देखील प्रिय आहेत. तर बघा, आपल्याला कोरडी जी हळद आहे ती घ्यायची आहे आणि तुळशीच्या, म्हणजे जी तुळस तुमच्या अंगणामध्ये लावलेली आहे त्या कुंडीमध्ये तुम्हाला कोरडी हळद चिमूट अशी संपूर्ण त्या मातीमध्ये, तुळशीच्या मातीमध्ये टाकायची आहे. आता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं 11 वेळा म्हणत तुम्हाला ती हळद जी आहे ती त्या तुळशीमध्ये स्प्रेड करायची आहे. हे तुम्ही संध्याकाळी करू शकता. आता बघा, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी आपण हळद जी स्प्रेड करतो आहे ही याच्यासाठी करतोय की माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न यावी. माता लक्ष्मी जरी आपल्याला पैसे देत असेल, धन देत असेल, पण ते किती द्यायचं हे भगवान विष्णू ठरवत असतात. त्यामुळे आपल्याला ही जी हळद आहे, जी भगवान विष्णूंना प्रिय आहे, ती तुळशीमध्ये अशी स्प्रेड करायची आहे. झालं, हा झाला दुसरा. तिसरा उपाय असा आहे, हा तुम्ही अगदी झोपेपर्यंत कधीही करू शकता. झोपण्याच्या आधी करायचा आहे. तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे, किंवा तुम्ही कणकेचा दिवा देखील घेऊ शकता. कणकेच्या दिव्याला तर अधिक जास्त महत्त्व आहे, पण जमत नसेल तर हरकत नाही, मातीची पंटी देखील घेऊ शकता. आता ही पंती जुनी असेल तर चालेल, मात्र ती स्वच्छ घासून पुसून घ्या. त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे. आता बघा, आणि तुम्हाला याच्यामध्ये जी वात आहे ना, ती तुम्हाला कशाची लावायची आहे, तर ती काडी, तुळशीची काडी. आता बघा, आपल्याकडे तुळस वाळली की आपण त्या काड्या फेकून देत नाही, त्या जपून ठेवतो, म्हणजे आम्ही तरी ठेवतो. तर तुमच्याकडे जर तुळशीची काडी नसेल, बघा, आता तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही आत्ताच तुळशीची वाळलेली काडी तोडा. ओली नाही, वाळलेली काडी तुम्ही तोडून ठेवू शकता, किंवा जुन्या काड्या असतातच आपल्याकडे, त्यातली घ्यायची. आणि त्याला ना आपल्याला कापूस, जी आपली वापसाची वात आहे ती गुंडाळून घ्यायची.
म्हणजे की ती तेवत राहील. आणि त्या बघा ते तुपामध्ये ती जी वात आहे, जी आपण तुळशीच्या काडीला जे कापूस गुंडाळला आहे आणि वात तयार केली आहे, ती पूर्ण तुम्हाला आपल्या तुपामध्ये भिजवून घ्यायची आहे. आणि ती जी वात आहे ती तुम्हाला त्या तुपाच्या मातीच्या पंटीमध्ये जे तुम्ही तूप घेतलंय त्यामध्ये तुम्हाला ती वात लावायची आहे. त्याला हळदी कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायचे आहेत. आणि नंतर हा दिवा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणून प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा तुम्हाला कुठे ठेवायचा आहे, तर तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती, फोटो जिथे असेल तिथे ठेवायचा आहे. भगवान विष्णूंची मूर्ती नाही आहे तर कृष्ण अर्थात विष्णूंचे जे रूप आहेत, म्हणजे तुम्ही विठ्ठलासमोर ठेवू शकता, रामासमोर ठेवू शकता, किंवा मग तुम्ही कृष्णासमोर देखील ठेवू शकता. हेही जमलं नाही तर तुम्ही तुळशीजवळ हा दिवा प्रज्वलित करू शकता. यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. तुमच्यावर कर्ज झालं असेल तर ते फिटण्यास मदत होईल. मनाभावापासून प्रार्थना करा, फक्त उपाय करू नका. तर भगवान विष्णूंची जी सेवा आहे, जो मंत्र आहे त्याचा जाप देखील तुम्ही करा. तर असे हे अगदी साधे सोपे उपाय आहेत, ते तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्की चांगला अनुभव येईल.